नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अर्जुन हॉस्पिटलमध्ये असल्याचं सायलीला कळणार आहे. अर्जुनला बघितल्यानंतर सायलीची जी काही वेड्यासारखी अवस्था होते आपल्याकडनं सुद्धा बघितली जात नाही प्रेक्षकांनो, पण त्यानंतर त्याच्यातनं ती सावरते. चला कशा पद्धतीने पुढे बघूया. श्वेता अस्मिताला कॉफी आणून देते. अस्मिता सांगते, प्रतिमा आत्याला जाऊ द्यायला नको होतं, नाहीतर मी तरी जायला हवं होतं तिच्याबरोबर. एकटीच गेली ना. श्वेता सांगते, तुम्ही पण गेले असते तर सायलीताईने प्रश्न विचारले असते आणि तिला काय उत्तर दिलं असतं मी. आता प्रतिमा आत्या पण गेल्याच आहे ना. आपलं ठरलंय सायलीताईला काय उत्तर द्यायचं आहे ते. अगं पण असं किती वेळ खोटं बोलणार आहे. तेवढ्यात तिथे सायली आलेली असते. अस्मिता, आई कुठे गेली, दिसत नाही आहे. अस्मिता सांगते, अगं सुमन काकूचा फोन आला होता. रविराज काकांचे कोणी ओळखीचे माणसं आले, त्यांनाच भेटायला गेली. अस्मिता, मला असं वाटते तू काहीतरी लपवते माझ्यापासून. तिच्या डोक्यावर हात ठेवते अस्मिताचा. माझी शपथ घेऊन सांग, तू काही लपवत तर नाही ना. स्मितालाही प्रश्न पडलेला असतो आता नेमकं काय उत्तर द्यायचे. तेवढ्यात स्मितचा आवाज येतो रडण्याचा आणि अस्मिता म्हणते, स्मित रडतोय, मी आले लगेच. स्मिता तिथून निघून जात. तर हॉस्पिटलमध्ये कल्पना काकू, प्रताप काका, अश्विन आणि चैतन्य डॉक्टरांशी बोलत असतात. डॉक्टर, हवं ते करा, पण माझ्या अर्जुनला बरं करा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, मला खोटं आश्वासन देणार नाही, कारण अर्जुनची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि मार पण मणक्याला खूप खोलवर लागली, सर्जरी करावी लागेल. प्रताप काकाही म्हणतात, हो डॉक्टर, तुम्हाला हवं ते करा, पण अर्जुन ठीक झाला पाहिजे. अश्विन विचारतो, डॉक्टर, सर्जरी करताना काही कॉम्प्लिकेशन तर नाही ना होणार. आणि सर्जरी पूर्णपणे सक्सेस होईल. डॉक्टर म्हणतात, सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन तर आहे आणि पुढे काय होईल ते मी आत्ताच नाही सांगू शकत. बाहेर आल्यानंतर अश्विनने अस्मिताला फोन केलेला असतो. तर सायली म्हणते, श्वेता, अस्मिताचा फोन देऊ नये, अश्विन भाऊजींचा फोन येतोय. श्वेताही सांगते, अगं सायली ताई, तूच उचल ना, अस्मिता ताई आता गोलूला शांत करताय. सायली फोन रिसीव करते. तेव्हा अश्विन म्हणतो, अस्मिता ताई, मी जे काही सांगतोय ते नीट ऐक. दादाची अवस्था खूप क्रिटिकल आहे गं आणि डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली आहे, पण ती पूर्णपणे सक्सेस होईल याची गॅरंटी नाही देते. सायली काहीच बोलत नाही. तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो. अश्विन विचारतो, अस्मिताई, तू काही बोलत का नाही आहे. तिथे सायली वहिनी आहे का. बरं ठीक आहे, मी नंतर कॉल करतो. सायलीच्या हातातनं फोन खाली पडलेला असतो. श्वेताला तर खूप आनंद होत असतो, कारण जे तिला हवं असतं तेच घडलेलं असतं ना. नाही, असं होऊ शकत नाही. नाही, यांना काही नाही होऊ शकत. असं म्हणत असताना एक एक पावलं मागे जाते आणि किचनमध्ये जाण्यासाठी जी काही पायरी असते खालच्या बाजूला, तिथून ती खाली पडणार. तेवढ्यात अस्मिता जोरात ओरडते, सायली. तर श्वेता लगेच तिला पकडण्याचं नाटक करते. सायली ताई, अगं जरा बघून तरी चाल. ते अस्मिता पण पोचलेली असते. दोघेही सायलीला सावरतात. सायली तर खूप चिडलेली असते. अस्मिता, तुला माहिती होतं ना हे सगळं, का नाही सांगितलं. एवढी मोठी गोष्ट लपवली माझ्याकडून. अस्मिता म्हणते, अगं तुला त्रास झाला असता ना या गोष्टीचा, म्हणून लपवलं आम्ही सगळ्यांनी. आणि आई पण आता तिकडेच गेली आहे ना. अगं हो, प्रतिमा आत्याही तिकडेच गेली आहे. सायली सांगते, आता मीही चालली. मला इथे नाही करमणार, मी नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. अस्मिता तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न करते. अगं सायली, या अवस्थेमध्ये हॉस्पिटलमध्ये नाही जाऊ शकत तू. तुला यायचं असेल तर ये, नाहीतर मी एकटी हॉस्पिटलमध्ये जाईल. तशीच अनवाणी हॉस्पिटलमध्ये जायला निघते. अस्मिताही तिच्या मागे धावत जाते. अगं सायली, हे काय करते. अगं थांब, मी पण येते. श्वेताला सांगते, गौरी आणि स्मितकडे लक्ष दे, मी आणि सायली आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. तर सायली जेव्हा घरातनं बाहेर निघत असते तेव्हा तिला अर्जुनबरोबर घालवलेले सगळे क्षण आठवत असतात. तिला भानसुद्धा राहत नाही ती पडेल की काय. अस्मिता मागून तिची चप्पल घेऊन धावत येते. अगं सायली थांब, अनवाणी कुठे निघालीस. अस्मिता सायलीला चप्पल घालायला लावते. चालत असताना सायली पडणार असते. अस्मिता सांगते, अगं सायली प्लीज, लक्ष देऊन तरी चाल ना, पडशील तू. मी पटकन ड्रायव्हर काकांना गाडी काढायला लावते. तर हॉस्पिटलमध्ये सगळेच टेन्शनमध्ये असतात. प्रतिमा आत्या आल्यानंतर कल्पना काकू त्यांच्या गळ्यात पडून खूप रडतात. प्रतिमा आत्या म्हणतात, अर्जुनच्या तब्येतीबद्दल अस्मिताला कळवायला हवं, ती टेन्शनमध्ये असेल. प्रताप काका म्हणतात, काय कळवणार, त्याची अवस्था कशी आहे माहिती आहे ना. अश्विन म्हणतो, मी अस्मिताईला फोन केला होता, दादाची तब्येत क्रिटिकल आहे म्हणून सांगितलं, पण ती काही बोलली नाही. प्रतिमा आत्या म्हणतात, तिथे आसपास सायली असेल ना, म्हणून अस्मिता तिच्यासमोर काही बोलू शकत नाही. कल्पना काकूही म्हणतात, सायलीला जर अर्जुनबद्दल कळलं तर त्याची अवस्था ती बघू शकणार नाही.
आणि त्याचा त्रास तिला देखील होईल. सायलीला किंवा अर्जुनला काही झालं ना, मी परत कधीही कुठल्याही मंदिराची पायरी नाही चढणार. हा माझ्या मुलांच्या जीवाशी खेळतोय. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर निकम आणि इन्स्पेक्टर सावंत. महिपत शिकरेंचा जो माणूस त्यांच्या हाती लागलेला असतो त्याची तर फुल धुलाई चालू असते. बोल, कोणासाठी काम करतोय तू? कोणी हे सगळं करायला लावलं? पण तो काही करून तोंड उघडायला तयारच नसतो. नाही, मला मारू नका, मला काहीच माहीत नाही यातलं. इन्स्पेक्टर निकम त्याचे केस धरतात. नाही माहीत? पैसे घेऊन काम करतोस ना तू? कोणाकडून पैसे घेऊन काम करतो हे? बोल पटकन. परत धुलाई करतात. तर इन्स्पेक्टर सावंत त्या माणसाच्या तोंडावर पाणी मारतात. बोल, आता तरी तोंड उघड. साठी काम करतोय तू? तो काही तोंड उघडायला तयारच नसतो. अहो साहेब, मला खरंच काहीच माहीत नाही आहे. परत दोघं पण त्याची फुल धुलाई करतात. तर दुसरीकडे मानसीबरोबर सायकॅट्रिस्ट बोलत असतात. बघ बाळा, तू आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तुला कुठल्याही गोष्टीची भीती नाही किंवा अजिबात घाबरू नको. मी जे काही तुला विचारणार आहे त्या प्रश्नांची उत्तर देशील. मानसी जेव्हा सगळ्यांकडे बघते ती घाबरलेली असल्यामुळे काही बोलायला तयार होत नाही. सायकॅट्रिस्ट तिला विचारतात, तुझ्याबरोबर काही चुकीचं तर घडलेलं नाही आहे ना? तुला कोणी किडनॅप केलं होतं? या सगळ्यांच्या मागे कोण आहे तुला माहिती आहे? ज्यांनी त्रास दिला त्यांना शिक्षा झाली पाहिजे असं वाटतं ना तुला? पण मानसी काही बोलायला तयार नसते. तर दुसरीकडे पोलीस स्टेशनच्या बाहेर राकेश आणि त्याचा एक माणूस आलेला असतो. राकेश गाडीमध्ये बसलेला असतो आणि तो माणूस कॉन्स्टेबलला विचारतो, ती मुलगी जी सापडली आहे ती आणि गुंड सापडला आहे, दोघांनी काही सांगितलं का पोलिसांना? कॉन्स्टेबल म्हणतात, तुला काय करायचं आहे? तू का विचारतो हे? तसं नाही, माझी पण मुलगी तिच्याच वयाची आहे ना, म्हणून मी विचारतोय. मला पण तिच्याबद्दल सहानुभूती आहेच. बरं बरं, कॉन्स्टेबल सांगतात. नाही, अजून पण त्या मुलीने काही सांगितलं नाही आहे आणि त्या गुंडाने पण तोंड उघडलं नाही. तर राकेशचा माणूस कॉन्स्टेबलला पैसे देऊ करतो, साहेब तुमच्या पोरांच्या मिठाईसाठी आणि माझा एक निरोप त्या मुलीपर्यंत आणि त्या पकडलेल्या गुंडापर्यंत पोचवा. कॉन्स्टेबल म्हणतात, वाटलंच होतं मला काहीतरी काळबेरं आहे. मला लाच देतो? जमणार नाही, मी माझ्या वर्दीची इज्जत करतो. परत जर असं काही केलं ना तर तुला सोडणार नाही. ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे. चल निघ. तर हॉस्पिटलमध्ये अर्जुनला बाहेर काढलेलं असतं. सर्जरी करण्यासाठी घेऊन जातात. कल्पना काकू तर खूप रडतात. अरे अर्जुन, उठ ना बाळा, डोळे उघड. अश्विन पण त्यांना शांत करतो. मम्मा, आपण डॉक्टरांना कोऑपरेट केलं पाहिजे ना? राहू दे त्यांना, सर्जरीसाठी अजून उशीर होतो आहे. अर्जुनला घेऊन जाणार तेवढ्यात तिथे अस्मिता आणि सायली आलेली असते. थांबा. सगळे मागे वळून बघतात. सायलीला बघितल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसतो. हिला कसं काय समजलं? अर्जुन जवळ आल्यानंतर, काय चाललंय हे? आणि हे असं का झोपले? अहो उठा, तुम्ही मला वचन दिलं होतं मानसीला सुखरूप घेऊन याल आणि मला माहिती तुम्ही तुमचा शब्द नक्की पाळतात. अहो उठा. अगदी वेड्यासारखी बोलत असते सायली. सगळ्यांना सायलीचं असं बोलणं बघून धक्का बसलेला असतो आणि समोरून कोणीतरी सायलीची अवस्था अशी असतानाचा व्हिडिओ पण काढत असतो. नंतर खूप मोठमोठ्याने रडायला लागते. अहो भाऊजी, यांना उठवा ना, हे असं का झोपले? आई तुम्ही तरी सांगा ना. अश्विनी म्हणतो, वहिनी दादाची सर्जरी करायची, जाऊ दे त्याला. नाही नाही, मी यांना एकटं नाही सोडू शकत, मी पण जाणार मध्ये. पण म्हणतो, नाही वहिनी, मध्ये नाही जाता येणार, आवर स्वतःला. सायलीला सगळेच सावरत असतात आणि समोरून कोणीतरी तिचे फोटोज काही व्हिडिओ पण काढत असतो. सचिनने राकेशला फोन करून विचारलेलं असतं, माणसाने किंवा अण्णांच्या माणसाने तोंड उघडलं का? राकेश म्हणतो, नाही, अजून तर नाही उघडलं. कॉन्स्टेबलला पैसे देऊ केले पण तो प्रामाणिक निघाला. महिपत शिकरे म्हणतात, अरे सगळे पोलीस प्रामाणिकच असतात, पण आपल्याला 1-2 नमुने भेटले तसे, जे आपलं काम करायला तयार झाले. रियाई म्हणते, राकेश तुला सांगितलं होतं ना, काही करून त्या दोघांचे पण तोंड बंद झाले पाहिजे. तेव्हा नागराज काकाही म्हणतात, आता फक्त चर्चाच करणार आहेत का? श्वेता म्हणते, हो तेच तर, आता नुसतं बोलण्यामध्ये वेळ वाया घालू नका, पुढे काय करायचं ना तोही विचार करा. हॉस्पिटलमध्ये अर्जुनला सर्जरीसाठी मध्ये नेलेलं असतं आणि सायली पण थोडी सावरलेली असते. घडलेला सगळा प्रकार चैतन्याने सायलीला सांगितलेला असतो. सायली विचारते, आता मानसी कुठे आहे? ती ठीक तर आहे ना? हो, मानसी ठीक आहे. सायकॅट्रिस्ट तिच्याशी बोलत आहे. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आलेले असतात. सायली हात जोडूनच म्हणते, डॉक्टर साहेब काही करा, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण त्यांना या सगळ्यातनं बाहेर काढा. डॉक्टरही सांगत असतात, आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय, पण बाकी सगळं देवावर सोडावं लागेल. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की सायली म्हणते, माझ्या हातून कुंकवाचा करंडा सांडला होता,
याचीच शिक्षा मिळाली का यांना? सायली देवीसमोर येते. माझ्या प्रेमाची परीक्षा अशी सतत का द्यावी लागते मला? तोपर्यंत हे बरे होत नाही तोपर्यंत कुंकवाचा अभिषेक मी करत राहील तुझ्यावर. दुसरीकडे अर्जुनची सर्जरी पण चालू असते. तर हा भाग इथेच संपतो. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, अर्जुन या सगळ्यातनं बरा होईल ना? आणि सायलीचं देवी आई ऐकेल का? तर उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.